नमस्कार, मी डॉक्टर अभिजित पाठक, स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आज तुमच्याशी बोलतोय। परवाच साळवे काका ओपीडीला आले। त्यांची बायपास सर्जरी झाली होती 15 वर्षापूर्वी आणि आता त्यांना परत छातीत दुखत होतं। त्यांच्या ECG मध्ये बदल होते, त्यांची परत अँजिओग्राफी करणं गरजेचं होतं। अशा वेळेला त्यांची बायपास सर्जरी जी झालेली असते त्याचे रेकॉर्ड्स बघणं गरजेचं असतं। जेव्हा त्यांना रेकॉर्ड्स विचारले तेव्हा ते म्हणाले 15 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आता कुठे सापडणार डॉक्टर। मी त्यांना एक छोटा प्रश्न विचारला, जर 15 वर्षापूर्वी तुम्ही जर जमीन घेतली असती 500 स्क्वेअर फूट, त्याचे रेकॉर्ड जपून ठेवले असते का नाही? हो म्हणाले, जमिनीचे रेकॉर्ड तर जपून ठेवायलाच लागतात। मग जर आपण निर्जीव जमिनीचे रेकॉर्ड जर जपून ठेवत असू तर सजीव व्यक्तीचे रेकॉर्ड जपून ठेवायला काय अडचण आहे? त्यामुळे कुठल्याही पेशंटनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची काही ऑपरेशन झालं असेल, काही तपासण्या झाल्या असतील तर त्याची रेकॉर्ड्स ही जपून ठेवणं गरजेचं आहे। आणि आता तर किती सोपं आहे हो। काय साधा आपल्या मोबाईलवरती PDF जर तयार केल्या आणि त्या PDF स्टोअर करून ठेवल्या आपल्या Google अकाउंटवर म्हणा किंवा पेन ड्राईव्हवर म्हणा, तो फक्त पेन ड्राईव्ह आपल्याला सांभाळायचा आहे, बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे। त्यामुळे आपली रेकॉर्ड सांभाळून ठेवणं ही प्रत्येक पेशंटची जबाबदारी आहे, कारण त्याच माध्यमातून आपली तब्येत ही नंतर जर बिघडली तर आपल्याला मदत करायला डॉक्टरांना सोपं जाईल। स्वस्थ रहा, सुरक्षित रहा। स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे तुम्हाला आरोग्य जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा।